सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम। तर आज आपला दुसरा दिवस। काल आपण पाहिला आहे की रठ्ठपाल, तर आपल्याला आता नाव मध्ये सवार व्हायचं आहे, कारण की आता आपल्याला पतवार सांभाळायची आहे। रठ्ठपाल याचं आपण चरित्र ऐकलेलं आहे आणि त्यामध्ये आपण पाहण्याचा प्रयत्न केला आहे की रठ्ठपाल एक नवयुवक, एक तरुण, आणि तरुण वयामध्ये त्यांनी बुद्धाला समजणं ही फार फार मोठी गोष्ट आहे। आणि हे तरुणांसाठी फार एक मत असतंय की जेव्हा आपल्याला पूजा करण्यासाठी जातो, पूजा त्याला काही लोक परिधान म्हणतात, तर मी त्या पूजेमध्ये पाहतो की महिलांची संख्या जास्त राहते, मात्र एक दोन पुरुष राहतात। त्यांना वाटतं की महिलांचंच काम आहे, म्हणजे जे धम्म म्हाताऱ्याने ऐकला पाहिजे। जेव्हा आपलं वय 60 वर्षाच्या वर होते, म्हणजे काम धंदा केल्यानंतर आपण रिटायर झाल्यानंतर मग हे धम्म शिकण्याचं काम करावं, अशा सारख्या दोन गलतफहमी याच्यामध्ये विचार करतात। आणि म्हणूनच आपल्या धर्माचा प्रसार होण्यासाठी थोडा अडथळा येत आहे। चांगली संधी आहे, कारण की हा रठ्ठपाल एक तरुण वयामध्ये धम्म शिकायला गेला आणि धम्म शिकवण्यासाठी तयार झाला। तर आपल्याला या नावामध्ये सवार व्हायचं आहे। ही संधी आपल्याला बाबासाहेबांनी दिलेली आहे। जर बाबासाहेब नसते तर आपल्याला संधी मिळाली नसती। म्हणून काय म्हणतात की ऐसे ही नहीं मिली हमें पहचान जमाने में, ऐसी ही नहीं मिली हमें पहचान इस जमाने में, हजारों अपमान सहे मेरे बाबा साहब ने हमें इंसान बनाने में। तर आपल्याला कितीतरी इंसान बनण्यासाठी आपल्याला बाबासाहेबांनी मदत केलेली आहे आणि बाबासाहेबांनी अच्छी संधी दिलेली आहे। तर अत्तानंचे पियंग जय्या रक्षेयंतं सुरक्षितं, बुद्ध धम्मपदामध्ये काय म्हणतात? अत्तानंचे पियंग जय्या रक्षेयंतं सुरक्षितं, अर्थात कुत्र्याचा आवाज येत आहे का? रक्षेयंतं सुरक्षितं, जर आपल्याला काय म्हणतात रठ्ठपाल काय म्हणतात? अत्तानंचे पियंग जय्या रक्षेयंतं सुरक्षितं, जर आपण स्वतःला आवडतो, काय म्हणतात? अत्तानंचे म्हणजे स्वतः, प्रिय म्हणजे आवडते। जर आपण स्वतःला आवडतो, आणि कोणताही माणूस असो, मग कोणी असो, या संसारामधला लहान माणूस असो, मोठा असो, गोरा असो, काळा असो, ठेंगणा असो, उच्चा असो, कोणी असो, जसंही त्याचं शरीर मिळालं आहे तो आपल्या शरीरासाठी खूप आवडते त्याला। म्हणून बुद्ध काय म्हणतात? युनिक आहे, प्रत्येक माणूस काय आहे, एक महत्वपूर्ण आहे। आणि मग आपण हे जे म्हणतो ना, आपण आपल्या स्वतःला जर सावरतो, तर बुद्ध काय म्हणतात? अत्तानंचे पियंग जय्या, जर तुम्ही स्वतःला आवडता तर त्याची सुरक्षा का करत नाही? सुरक्षित ठेवा ना। मग सुरक्षित ठेवण्यासाठी काय करायचं आहे? सुरक्षित ठेवा म्हणजे बघा किती मोठी काय म्हणतात बुद्ध, किती मोठी गोष्ट इथे नमूद करतात ते, की काय म्हणतात की आपल्याला स्वतःला तुम्ही आवडता तर सुरक्षित ठेवा। मग सुरक्षित ठेवण्यासाठी काय करायचं आपल्याला? परंतु आपलं कसं आहे की आपण इकडे तिकडे सुरक्षित कर, आपण आपल्या वरच्या शरीराला जरी आपण सावरतो, पण आतमध्ये जर आपण सुरक्षित राहिलो नाही तर आपली सुरक्षा नाही, है ना। वरून आपण किती लिपापोती केली, पावडर लावलं, क्रीम लावलं, जे काही केलं, चांगलं दिसलं, पण आतमध्ये काय? आतमध्ये जर आपण स्वच्छ नसलो, साफ नसलो, तर आपलं सुरक्षा कशी होईल? म्हणजेच आपण सडी गळी वस्तू, एक म्हणजे सळगळ पाणी पिलं, काही सळलं पाणी पितो आपण, आणि आपल्या शरीराला अल्कोहोल म्हणतो त्याला, अल्कोहोल घेऊन आपण शरीराची बर्बादी करतो, है ना। बिडी पिणं, सिगारेट पिणं, हे शरीराची काय हानी होते, नाही का, सुरक्षित नाही राहत। मग अशा प्रकारचे कोणाला शिवाय देणं, टाणे मारणं, अशा सारखी जे आपल्यामध्ये कमजोरी आहे, आपण टाणे आपल्या स्वतःला मारतो। आपण घरी पाहिलं तर आपण
घरापासून सुरुवात केली पाहिजे. आपण समाजात नंतर जातो, पहिले आपण घरी असतो. आणि घरी जर आपलं वातावरण ठीक नाही, आपण नेहमी पाहतो आपल्या घरामध्ये खूप खूप म्हणजे भांडणं असतात, कलह असतात. कधी काय म्हणतात, बाप लेकाचं पटत नाही, भावा भावाचं पटत नाही, सास सुनीचं तर बिलकुल पटत नाही. काच पटत नाही. मग स्वतःला सुरक्षित ठेवतो म्हणतो आपण, तर इथे आपल्या मनामध्ये काय आहे? इथे आपल्याला विचार करायचा आपण आणखी. तर म्हणून बुद्ध म्हणतात, "अत्तानंचे पियंग जय्या रक्षेंतं सुरक्षितं तीनमयंतरं यामं पटिजज्ञेय पंडितो." तो बुद्धिमान पुरुष आहे, तो विद्वान, त्याला विद्वान म्हणतो, बुद्ध म्हणतात. विद्वान पुरुष तो आहे की ह्या जीवनामध्ये तो जो आला आहे आणि त्या जीवनाचं त्यानं सार्थक जर केलं नाही, तर त्याचं जीवन कसं होणार आहे? बरबादच होणार आहे, नाही का? आणि म्हणून बुद्ध इथे सांगतात की तीन मयंतरंग यामं. तीन म्हणजे तीन याम. या तीन यामामधून कोणत्या तरी यामामध्ये आपल्याला जागृत राहायलाच पाहिजे. आणि जागृत राहणं म्हणजे जागृती कुठून येणार आहे? जागृती ध्यानातूनच येणार आहे. आणि जोपर्यंत आपण ध्यानाकडे लक्ष देणार नाही, ध्यान करणार नाही, तोपर्यंत आपल्या घरचे, समाजाचे कलह, विवाद हे दूर होणार नाही. मग आपली सुरक्षा करण्यासाठी आपल्याला ध्यान करावं लागेल. 3 यामातून कोणत्याही एका यामामध्ये. आता हे 3 याम म्हणजे कोणते सांगितले पुढे मी सांगणार आहोत. परंतु आपण आता बुद्ध रठ्ठपाल काय सांगतो राजाला? तर राजाला सांगतो की जर आपण आपलं जीवन जे परिजिन्न मिधं रूपं रोग निढंग पभंगुरंग, आपण आपलं हे जे शरीर आहे हे कसं आहे याच्याकडे महाराज लक्ष द्या. परिजिन्न, जिन्न म्हणजे जीर्ण, जीर्ण होणे. म्हणजेच आपण बघा कोणतीही वस्तू आपल्या घरामध्ये राहते आणि त्याच्याकडे आपलं लक्ष राहिलं नाही, काही वर्षानंतर पाहिलं तर ते जीर्ण होते. म्हणजे त्याच्यावर काय जंग चढते. म्हणजेच ती वस्तू जीर्ण होते. अशी जीर्ण होते तिथे असं जर हात लावलं तर तुटून जाते, अशासारखी ती एकदम कमजोर होऊन जाते. आणि अशासारखं शरीर आहे. आणि या शरीराची जर तुम्ही सुरक्षा केली नाही, स्वतःवर लक्ष दिलं नाही, तर परिजिन्न मिधं रूपं रोग निढंग भंगुरंग, हे जीवन क्षणभंगुर आहे आणि जीर्ण होने वाला आहे. म्हणजे हे काय होणार, जंग चढणे वाला आहे याच्यावर. आणि रोगाचं घर, निढंग रोग, निढंग म्हणजे सतत, नेहमी, लगातार. यामध्ये हे रोगाचं घर आहे. सतत लगातार हे या घरामध्ये रोगच रोग आहे आणि हे जीर्ण होणार आहे आणि हे क्षणभंगुर आहे. पाण्याचा बुळबुळा म्हणतो ना, त्याप्रमाणे क्षणभंगुर आहे. आणि ह्या जीवनाची तुम्ही सुरक्षा करत नाही, तर मग काय करता? याच्यासाठी महाराज आपल्या शरीराला पाहून, त्या शरीराचं हाल पाहून मी संन्यास घेतलेला आहे, प्रवजा घेतलेली आहे. आणि कारण की मी इथे पाहतो की या घरामध्ये समस्या ही समस्या आहे. आपल्या घरामध्ये म्हणजे परिवारामध्ये, कुटुंबामध्ये समस्या ही समस्या आहेत. महाराज एक समस्या असेल तर ठीक, समस्यावर समस्या. समस्या, बहीण भाऊची समस्या, पती पत्नीची समस्या, आई बापाची समस्या, सास सुनीची समस्या. समस्या ही समस्या आहे आणि हे घर कसं आहे, विकाराने भरलेलं आहे. तेव्हा बुद्धत्व प्राप्त झालं नव्हतं, ते ग्रहत्याग करून जेव्हा निघाले आणि ते राजा बिंबिसारच्या म्हणजे राज्यात गेले. राजा बिंबिसारला जेव्हा माहित झालं, तेव्हा राजा बिंबिसार त्यांच्याशी वार्तालाप करतो सिद्धार्थ गौतम बरोबर. आणि काय म्हणतात, जर तू राजकुमार आहेस आणि राजकुमार असून तू अशा हालातमध्ये गृहत्याग का केला? जर काही हरकत नाही, तिथे जर तुमचं काही मनमुटाव झाला असेल चालेल, पण तू आता माझ्याकडे राहा, मी तुला माझं अर्ध राज्य देतो आणि तू इथे अर्ध राज्य कर. बिंबिसार त्या सिद्धार्थ गौतमाला म्हणतात की मी तुला माझं अर्ध राज्य देतो, तू अर्ध राज्य घे आणि इथं
इथं राज्य कर. कारण जर तुझा मनमुटाव झाला, घरून निघाला, तर एवढं चांगलं सुंदर तू राजकुमार आहेस, हा, तुझ्यामध्ये काही कमी नाही, तू ये. तेव्हा सिद्धार्थ गौतम काय म्हणतात, महाराज मला अर्ध राज्य नाही, मी पूर्ण राज्य सोडून आलेला आहो. मी अर्ध राज्य नाही, पूर्ण राज्य सोडून आलेला आहो. आणि मला आमंत्रण पण आलेलं आहे की तुम्ही या आणि राज्य करा. परंतु महाराज मी ते फक्त ते समाजाची समस्या नव्हती. मी सर्वत्र दुःख पसरलेलं आहे. एक बाधा असेल तर ठीक. सिद्धार्थ काय सांगतात त्याला, पवज्जा सुक्त मध्ये आहे ते, सुक्त निपात मध्ये काय म्हणतात, संबाधोयं घरा वासो. त्या घरामध्ये संबाधोय बाधा, बाधा म्हणजे अडथळे, समस्या. तर एक समस्या असेल तर सांगू महाराज, इथे तर समस्यावर समस्या आहे. हा, इथे एक समस्या नाही, दुसरी समस्या आहे, तिसरी समस्या. घर हे समस्याचं घर आहे. आणि म्हणून ह्या इथे एक नाही अशा अनेक बाधा निर्माण होतात आणि त्यामधून दुःख निर्माण होतो. आणि ते दुःख कसं नष्ट होईल यासाठी मी निघालेला आहे. म्हणून संबाधोय घरा वासो रज्जसा यतनं इति. रज्जसा यतन म्हणजे विकार, विकारही विकार आहेत या संसारामध्ये. एक विकार नाही, विकारावर विकार, विकारावर विकार, एक विकार नाही, दोन विकार नाही, असे समस्या विकारही विकार आहे. आणि हे सर्व पाहून अभोकासाओ पब्बजा, आणि हे सर्व दुःखही दुःख पाहत आहो मी. पण अभाव म्हणजे हे आकाश, आकाशासारखं संन्यास जीवन आहे. प्रवचित होणं म्हणजे हे संन्यासासारखं खुल्या आकाशासारखं हे संन्यासी जीवन आहे महाराज. आणि हे पाहून मी संन्यासी झालेला आहो, मी प्रवचित झालेला आहो. कारण की घरामध्ये संसारामध्ये दुःखही दुःख आहे आणि समस्याही समस्या आहेत, अडथळे अडथळे आहेत. पण संन्यास हा खुल्या आकाशासारखा आहे. इथं काही बाधा नाही आणि इथे बाधाही नाही, समस्याही नाही. आणि मग मी जेव्हा प्रवचित झालो तर पब्बजत्वान कायेन, असाच प्रवचित झालो नाही मी. प्रवचित झाल्यानंतर संन्यास झाल्यानंतर मी असाच नाही राहिलो. तर काय म्हणते, पब्बजा म्हणजे मी प्रवचित झाल्यानंतर कायानं जे कर्म होणेवाले आहेत, जे दुष्कर्म आहे त्याला पाप कर्म म्हणतो. पाप कर्म विवजयी, त्या पाप कर्मावर, कायानं होणाऱ्या पाप कर्मावर मी विजय प्राप्त केलेला आहे. मी फक्त संन्यासच घेतला नाही, पब्बजित्वान कायेन पाप कर्म विवजयी. जसाही मी संन्यास घेतला तर मी माझ्या कायाचे जे पाप कर्म होणार होते त्या पाप कर्मावर मी विजय प्राप्त केला. वच्ची दुच्छरितं हित्वा, तर कायावरच नाही तर मी वाच्यावर पण मी विजय प्राप्त केला. आणि वाच्यापासून जे पाप कर्म होणार होते त्याच्यावर पण मी विजय मिळवला. आणि आजीवन परिशोधेही, आणि माझी आजीविका मी शुद्ध केलेली आहे महाराज. आणि म्हणून तुम्ही मला जे म्हणता की आता मी अर्ध राज्य देतो, पण तुमचं अर्ध राज्य माझ्या काही कामाचं नाही. कारण की मी त्या समस्यावर शोध करण्यासाठी निघालेला आहे. मी त्या दुःखावर कसा दुःखाचा अंत होईल त्यावर मी विजय प्राप्त करण्यासाठी, त्याला ज्ञान प्राप्त करण्यासाठी, त्याची समस्या माझ्याकडे अजूनही आहे आणि म्हणून मी निघालो आहे. अशासारखे सिद्धार्थ गौतम त्या राजाला म्हणतात आणि मग ते निघतात. अशासारखे म्हणजे आपल्यावर जे आपलं जीवन कसं असतं की आपण समस्या तरी त्याला आपण काय त्याच्यामध्येच आपण निर्माण करतो आपलं जीवन. आणि म्हणून बुद्ध काय म्हणतात की मी हे राजपाट सोडलेलं आहे, यासाठी सोडलेलं आहे की समस्या आहेत. आणि म्हणून ते रठ्ठपाल त्याला सांगतात, कोणाला, राजा कौरव्याला. आणि म्हणून तुम्ही म्हणता परिजिन्न, म्हणजेच मी जे हे जीर्ण शरीर झालेलं आहे आपलं, होणार आहे आपलं शरीर आणि क्षणभंगूर आहे, या सर्वाला पाहून मी घर सोडलेला आहे, बेघर झालेला आहो. नाही तर मी बुद्धापा पाहून नाही, किंवा मी व्याधी पाहून नाही, किंवा मी दरिद्रता पाहून नाही, किंवा
मी इथे जे आपले नातलग आहेत त्यांच्यासाठी नाही घर सोडलं. मी कशासाठी घर सोडलं की हे पाहत आहे. आणि महाराज मग आणखीन इथून सुरुवात करते. इथून आपला खरी पाहता इथून आपला प्रवास सुरू होतो. आणि इथून मग ते सांगतात की मी 4 धर्म सांगतो. काय म्हणतात तो आपला रठ्ठपाल महाराजाला म्हणतात की महाराज मी यासाठी सोडलाय की धर्म, पहिला धर्म म्हणजे 4 धर्म. तुम्ही जे 4 हानी सांगितल्या, मी त्या 4 हानी तुम्हाला तुम्ही सांगितल्या त्यावर मी त्याच्यामुळे मी घरदार सोडलेलं नाही. तर मी 4 धर्म पाहिले आणि ते बुद्धांनी सांगितले. आणि त्या बुद्धांनी सांगितल्या 4 धर्माच्या मुळे मी घर सोडून बेघर झालेला आहो, संन्यास घेतलेला आहे, प्रवजित झालेला आहो. तर ती पहिला धर्म म्हणजे हा संसार अध्रुव आहे, उपनीत होत आहे. काय म्हणतात? हा संसार उपनीत होत आहे. हे सूत्र बाबासाहेबांनी बुद्ध आणि त्याच्या धम्मामध्ये दिलेलं आहे. पुष्कळ लोकांनी वाचलं असेल. आणखीन ज्याच्याकडे मध्यम निकाय असेल त्या मध्यम निकायामध्ये आणखीन सविस्तर सांगितलेलं आहे. म्हणजेच जर तुम्ही वाचाल 365 नंबरवर मध्यम निकायामध्ये हे रठ्ठपाल राष्ट्रपाल सूत्र म्हणून आहे. त्यांच्याकडे मध्यम निकाय हा ग्रंथ असेल त्याच्यामध्ये तुम्ही वाचू शकता. त्याच्यामध्ये काय म्हणतात महाराज, हा संसार उपनीत होत आहे. हा संसार अध्रुव आहे. अध्रुव आहे म्हणजे अनित्य आहे. हा संसार अनित्य आहे आणि उपनीत होत आहे. म्हणजे उपनीत म्हणजे याचा अर्थ असा होत आहे की जो काही जन्म होत आहे, जाती म्हणजे जन्म, ज्याचा जन्म झाला म्हणजे जो जन्मधर्मी आहे तो जराधर्मी आहे. म्हणजे जराधर्मी होत आहे, तो व्याधीधर्मी होत आहे, तो मरणधर्मी होत आहे. म्हणजे याला म्हणतात उपनीत होत आहे. आणि उपनीत होत आहे म्हणजे 30 वर्षाचा जर कोणी माणूस आहे आणि आता तुम्ही महाराज 80 वर्षाचे आहात, 75 वर्षाच्या वर तुमची वय झालेली आहे, 80 वर्षाचे आहात तुम्ही, तर आता 30 वर्षामध्ये जे काम करत होता ते आता 80 वर्षामध्ये करू शकता का? तर महाराज म्हणतात नाही, आता ते काम करू शकत नाही. त्यावेळेस मी धावत होतो, आता तेवढं धावू शकत नाही. त्यावेळेस घोडस्वार करत होतो, आता घोडसवारी करू शकत नाही. म्हणजेच याला उपनीत म्हणतात महाराज. म्हणजेच शरीर हे हळूहळू विकृत होत आहे, जराकडे जात आहे आणि म्हणून उपनीत होत आहे. म्हणून महाराज मी हे कारण बघितलं आहे आणि बुद्ध सांगतात की उपनीत होत आहे आणि हा संसार अनित्य आहे म्हणजे अध्रुव आहे. म्हणजे काल आपण पाहिलं यस पश्चित्तं, पश्चित्तं पहिली गाथा जी पाहिलं त्याच्यामध्ये आपण पाहिलं. त्याच्यामध्ये काय म्हणतात, ध्रुवं यश्च नथी ध्रुवं थित्ती. ध्रुवं म्हणजे नथी, ध्रुवं म्हणजे ध्रुव नाही म्हणजे शाश्वत नाही, तर काय आहे, अनित्य आहे. तर महाराज हा संसार अनित्य आहे. पहिलं कारण, पहिला धर्म रठ्ठपाल राजाला सांगतात. तर अनित्य म्हणजे काय, तर आपण अनित्याकडे थोडा पाहणार आहोत. आणि अनित्याकडे आपण जर थोडं नजर दिली तर हे सारा संसार 3 पैलू सांगितले बाबासाहेबांनी बुद्ध आणि त्याच्या धम्मामध्ये. जर आपण वाचन केलं, धम्म म्हणजे काय, त्याच्यामध्ये मला वाटते 5वी बाब आहे. हो, पहिला आहे की जीवन सुचिता राखणे. दुसरं सांगितलं का पूर्णता प्राप्त करणे. तिसरं सांगितलं का निर्वाण प्राप्त करणे. चौथा आहे तृष्णाचा त्याग करणे. आणि 5वे सांगितलं आहे की अनित्यता स्वीकार करणे. म्हणजेच अनित्यता यावर 3 पैलू सांगितलेले बाबासाहेब. त्याच्यात 3 पैलूमध्ये पहिला पैलू बाबासाहेब म्हणतात त्याच्यामध्ये, आणि हे आचार्य असंगाची शिक्षण आहे. शिकवण जी आहे आचार्य असंग, हे खूप मोठे आचार्य होऊन गेले आहेत आणि त्यांचा योगाचार, या योगाचाराचे ते संस्थापक होते. आणि त्या आचार्य असंगांनी सांगितलेलं आहे अनित्यतेबद्दल. ते काय म्हणतात की ज्या ज्या वस्तू अनेक तत्व मिळून बनतात त्या सर्व अनित्य आहेत. बघा, पहिला सिद्धांत त्यांनी सांगितलेला आहे आचार्य असंगांनी. काय सांगितलं आहे की जी वस्तू आहे ती अनेक तत्व मिळून बनलेली आहे आणि ती अनित्य आहे. आणि दुसरी सांगतात की व्यक्तिगत रूपानं प्राणी हा अनित्य आहे. आणि तिसरी
तिसरी बाब ते सांगतात की प्रतीच्य समुत्पान हे पण एक तत्व सांगतात तिसरं. हा, तर अशासारख्या 3 बाबीतून आपण पहिली काय म्हणतात की अनेक तत्वा मिळून काय झालेलं आहे की हे वस्तू बनलेली आहे आणि ती वस्तू काय आहे की अनित्य आहे. तर अनित्य हा पहिला सिद्धांत म्हणजे आपण पाहिला जर आपण अनेक जसं हे आता आपल्याकडे समजा की हे मोबाईल आहे. आता हे मोबाईल दिसायला आपल्याकडे आहे, पण हे मोबाईल म्हटलं पण हे किती तत्वानं बनलेले आतमध्ये जर पाहिलं किती सारे पार्ट आहे याच्यामध्ये आणि तुम्ही पाहू शकता याच्यामध्ये. तर आपण हे वरून चांगलं आपल्याला सजवलं, याला मस्त आकार दिला आहे आणि आपण याला मोबाईल म्हणतो. परंतु हा मोबाईल मोबाईल म्हणून जरी ओळखला तरी हा एक तत्वाने बनलेला नाही, काही किती तत्वांनी बनलेला आहे. आणि म्हणून हे जे तत्व आहे काय म्हणते अनित्य आहे, परिवर्तनशील आहे. आता याच्यामध्ये मोबाईल आहे आणि तत्व कशाने बनलेलं आहे आपल्याला समजायला येईल. तर अनित्यता हे म्हणजे आपल्याला इथं समजायला येते की अनेक वस्तू मिळून. तर दुसरा जो भाग आहे त्याचा काय म्हणतात अनित्य आहे. प्रत्येक प्राणी, व्यक्तिगत प्राणी अनित्य आहे. म्हणजे अनित्य म्हणजे परिवर्तनशील आहे. काय आहे? परिवर्तनशील आहे. म्हणजेच बदलाव आहे त्याच्यामध्ये. तर आता इथे जर एक शरीरशास्त्री काय म्हणतात की आपलं शरीर प्रत्येक 7 वर्षांनी त्याच्यामध्ये बदलाव येते. प्रत्येक 7 वर्षांनी त्याच्यावर बदलाव येते. म्हणजे त्याच्या मांसपेशिया वाढतात. हां, मग 14 वर्षांनं वाढतात, मग 21 वर्षाचे होतात. अशासारखे ह्या वाढत जातात. म्हणजे याच्यामध्ये काय होते परिवर्तन म्हणून एक पुनरागमन याला काय म्हणतो आपण पुनरुक्ती या काहीतरी म्हणतो त्याला. तर अशासारखे 7-7 वर्षाने वाढते. परंतु बुद्ध काय म्हणतात इथे पल एक क्षण पासून दुसरा क्षणही अनित्य आहे म्हणजे परिवर्तनशील आहे. म्हणजे परिवर्तनशीलता हा जो नियम आहे हा त्याच्यावर लागलेला आहे. असं म्हणतात की डॉक्टर रंजन राय आपल्या बुद्ध आणि त्याच्या धम्माच्या शेवटी जर तुम्ही बघाल तिथे तर तिथे डॉक्टर रंजन नायक खूप छान अनित्यतेची परिभाषा करतात. तिथे सांगतात ते की एक हे जे अणु आहे ॲटम जे अणु आहे ते अविनाशी आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. पहिले हा 19व्या शतकापर्यंत हाच सिद्धांत होता की अविनाशी म्हणजे अणुच्या वर काहीच नाही. आता अविनाशी हा शेवटचा आहे म्हणजे अविनाशी याचा नाश होत नाही हा सिद्धांत चालत होता त्यावेळेस. मॅक्सवेल जसे जे वैज्ञानिक होते त्यावेळेचे त्यांनी इथेच त्यांची थेअरी बंद केली आणि अणु म्हणजे इथे याच्यानंतर त्याचा काही अविनाश म्हणजे नाश होणार नाही. परंतु थॉम्सन नावाचा एक आणखीन वैज्ञानिक आला आणि त्याने त्या अणूवर हातोडे मारणं चालू केले आणि मग त्या तुकडे करता करता त्याचे तुकडे झाले आणि मग त्याला आपण परमाणू म्हणतो. म्हणजेच त्या थॉम्सनने जरूर त्या बुद्धाचा सिद्धांत वाचला असेल. बुद्ध त्यांना समजले असेल तेव्हाच त्याने त्याच्यावर हातोडे मारले आणि त्यांना वाटलं की बुद्ध जर अनित्य म्हणतात तर मग हे अणू कसं हे अविनाशी होऊ शकते, त्याचेही तुकडे होऊ शकतात. म्हणून त्यांनी त्याच्यावर प्रयोग केले आणि मग त्याचे परमाणू झाले आणि परमाणूच्या नंतर आणखीन त्याच्यावर हातोडे मारता मारता मग आपण पाहतो न्यूट्रॉन, प्रोटॉन, इलेक्ट्रॉन, निगेटिव्ह, पॉझिटिव्ह आपण अशासारखे ते म्हणजे बघा म्हणजे हे अनित्यता हा सिद्धांत किती महत्वपूर्ण आहे. तशाच सारखं अनित्य म्हणजे आपण जर पाहिलं तर तो हेराल्ड केतू नावाचा एक खूप मोठा विचारक झालेला आहे आणि तो काय म्हणतो क्षणिकवादी आहे. तो म्हणतो की वन स्टेप कॅनॉट बी ट्वाइस इन द सेम रिव्हर. आपण जेव्हा नदीमध्ये उतरतो आणि आपण एक पाय जर टाकला आणि दुसरा पाय टाकतो तर ते पाणी केव्हाच निघून जातंय आणि तरी पण आपण त्या नदीला नदीच म्हणतो. जर गोदावरी असेल तर गोदावरी म्हणतो, गंगा असेल तर गंगा नदी म्हणतो, जमुना नदी जमुना नदी नदीच म्हणतो. परंतु ते पाणी केव्हाच चालेल जाते. म्हणजेच आपण एक पाऊल टाकला तर ते पाणी केव्हा निघून जातं. तर अशासारखं आणि एवढंच नाही तर आपण पाऊल टाकता टाकता कितीतरी पाणी निघून जातं. आपण दुसरा पाय तर टाकलाच नाही तरी पण ते पाणी निघून जातं. अशासारखा अनित्यता म्हणजे पल बुद्धाने जो सिद्धांत सांगितलेला आहे हा अनित्यता म्हणजे परिवर्तन. अनित्यतेचा अर्थ होता परिवर्तन होणे
आणि हा सिद्धांत आपल्याला माहिती न समजल्यामुळे आपल्यामध्ये आपण कधीही पाहतो तर आपल्यामध्ये काय होतो की आपल्यामध्ये मीपणा म्हणजे आपण मी आहे शाश्वत, आपल्यामध्ये शाश्वतवाद जास्त आहे. आपण मीकडे जास्त झुकलेला आहो आणि अनित्यता आपण समजत नाही. जरी कोणी आपल्याकडे मरण पावते, कोणी मरण पावलं तर आपण स्मशान घाटामध्ये जातो आणि तिथे ते अनित्यता आपल्याला दिसायला येत नाही. आपण इकडल्या तिकडल्या बाबी, इकडल्या तिकडल्या गोष्टी करत राहतो, परंतु आपण त्याच्यावर कधी चिंतन करत नाही आणि म्हणून आपल्यामध्ये कलह होते. आपल्यामध्ये कलह का की आपण आपल्याला माहित आहे की मरणार आहे, परंतु तरी पण आपण त्या अनित्यतेला स्वीकार करत नाही. कारण आपण जर आपल्याला चिंतन केलं तर आपण शाश्वतवादी जास्त आहोत. शाश्वत म्हणजे कायम राहणारी बाब, म्हणजे त्याच्यावर आपला जास्त विश्वास राहतो आणि त्यामध्ये जास्तीत जास्त काम मी म्हणजे मी आहे. मी हा नित्य आहे. म्हणजे इथे आपण अनित्याला स्वीकारत नाही आणि मीकडे धाव घेतो आणि या मी म्हणूनच त्या मी मुळेच आपल्या कुटुंबापासून तर समाजापर्यंत, समाजापासून तर विश्वापर्यंत कलह, भांडण, झगडा हे जे काही आहे मी पासून आहे. कारण की अनित्यताला समजणं ना समजल्यामुळे आपल्यामध्ये हा शाश्वतवाद कार्य करतो. म्हणजेच त्याला मी म्हणतात असे 36 स्रोत सांगितले त्या मीचे. हां. कृष्ण कृष्णा तण्हा वग्गामध्ये सांगतात, "यस्स शक्ती सती सोता, मना पसावना भुसा." बुद्ध काय म्हणतात, "यस्स शक्ती सती सोता." असे 36 स्रोत आहेत. ज्याप्रमाणे नदीच्या धारा असतात, त्याप्रमाणे ह्या मनाचे असे 36 प्रकार आहेत. हां, मी आहे, मी असा आहो, मी तसा आहो. हां, माझी आत्मा अशी आहे, माझी आत्मा कलपते, माझी आत्मा शांत आहे. अशा सारखे जे आहे आपल्याकडे मला तर वाटते असे मी करत 36 पेक्षाही जास्त निघतील. नाही का? कारण का आपण मीच्या मध्येच त्याच्या आजूबाजूला त्याच्या इर्द-गिर्द आपण फिरत राहतो आणि त्या मीला आपण पक्का करतो. त्याला आपण पक्के दृष्टिकोन म्हणतो. आपण आपले पूर्वाग्रह बनवून ठेवलेले आहे, आपले पक्के दृष्टिकोन बनवून ठेवलेले आहे आणि का की हे अनित्यता मालूम नसल्यामुळे आणि अनित्यता म्हणजेच बुद्ध हे अनित्यतेवर का का जोर देतात आणि बाबासाहेब त्याच्यामध्ये 3 पैलू सांगतात. त्यातला जो दुसरा पैलू आहे की माणूस म्हणजे हर प्राणी कोणताही प्राणी व्यक्तिगत प्राणी अनित्य आहे. तर यात इथे काय सांगतात ते अनित्य आहे. तर आता आपलं शरीर घ्या, तर आपलं शरीर हे परिवर्तनशील आहे नाही. तर हे व्यक्तिगत प्राणी म्हणजे हा अनेक वस्तूपासून बनलेला आहे. तर आपल्या अनेक वस्तू म्हणजे आपल्यामध्ये हे शरीर चार चार काय म्हणतात महाधातूंनी बनलेलं आहे. त्याला म्हणतात आपण पृथ्वी धातू, हां, आप धातू, तेज धातू, वायू धातू हे 4 प्राणी याचे 4 महाभूत जेव्हा मिळतात, या 4 महाभूताने हे शरीर निर्माण झालेलं आहे. मी महाभूत म्हणत आहे इथे 6 धातू नाही सांगत आहे. तर कारण कन्फ्युजन होते कधी-कधी. म्हणून हे 4 महाभूताने आपलं शरीर बनलेलं आहे आणि 4 महाभूताने म्हणजे पृथ्वी, आप, तेज, वायू आणि जेव्हा आपण ह्या पृथ्वी धातूमध्ये जेव्हा पाहतो आपण, तर पृथ्वी धातू काय आहे? तर जे काही आपल्यामध्ये ठोस आहे, आपण काल पाहिलं की आपलं शरीर कसं आहे? जीर्ण होणार आहे. हां, आपलं शरीर कसं आहे? क्षणभंगूर आहे आणि आपलं शरीरामध्ये आपण पाहिलं कशी सूजन येते, कसं काय आपलं शरीर आहे. तर याच्याबद्दल आपण पूर्ण थोडं पाहण्याचा प्रयत्न केला काल. तर हे शरीर जे बनलेलं आहे, तर इथे अनित्यता काय आहे हे आपल्याला ओळखायला पाहिजे. म्हणजे आपल्या शरीरामध्ये जर पृथ्वी धातू काय आहे, तर आपली पृथ्वी धातू जशी ही विशाल पृथ्वी धातू बाहेर आहे, जसे माती आहे, गोटे आहेत, दगड आहेत आणि रासायन जे लोखंड आहेत, जे काही आहेत हे या हृदय ह्या ज्या काही बाबी आहेत त्या ठोस आहेत, ठणक आहे आणि या अनित्य आहेत. या काय आहेत? अनित्य आहेत. जेव्हा आपण याला पाहतो, आपण प्रज्ञानं पाहतो. काय म्हणतात? सब्बे संखारा अनिच्चाती यदा पय्याय पश्यति.
हे आपण जेव्हा प्रज्ञेतून पाहतो. आता प्रज्ञेतून पाहणं म्हणजे काय, तर प्रज्ञा केव्हा निर्माण होते, प्रज्ञा केव्हा निर्माण होते आणि ती कशी निर्माण होते हे पण फार महत्वाचं आहे, नाही का. आपल्याला प्रज्ञाच निर्माण नाही झाली तर आपल्याला हे म्हणून समजत नाही, कारण की अनित्यता समजणं म्हणजे बुद्ध काय म्हणतात, सब्बे संखारा अनिच्चाती यदा पय्याय पश्यति. पश्यति म्हणजे पाहणे, आणि पर्याय म्हणजे प्रज्ञेने जेव्हा कोणी याला पाहतो की हे अनित्यता आहे, तर अनित्यता म्हणजे काय आहे, सारे संस्कार अनित्य आहेत. आणि संस्कार म्हणजे काय, आपण संस्कारी हा शब्द आपल्यामध्ये असतो, हे संस्कार म्हणजे काय, आणि संस्कार सारे अनित्य आहेत. तर आपण संस्कार कोणाला समजतो, तर आपल्यामध्ये जे जे काही अनित्य आहे त्याला पाहण्यापेक्षा संस्कार म्हणजे काय, तर आपण संस्कार म्हणजे काय म्हणतो, कधी नामकरण संस्कार याला म्हणतो ना आपण, लग्न संस्कार, अंत्यसंस्कार, असे संस्कार याला संस्कार म्हणतो. परंतु बुद्ध भाषेमध्ये संस्कार हे संस्कार नाहीत. संस्कार त्याला म्हणतात की जन्मापासून जी जी क्रिया होते त्या क्रियेला संस्कार म्हणतात. मग ते शुभ क्रिया असो किंवा अशुभ क्रिया असो, कुशल क्रिया असो किंवा अकुशल क्रिया असो, आपलं जन्मापासून जी जी क्रिया होते ते मरेपर्यंत जी क्रिया होते त्याला संस्कार म्हणतात. आणि म्हणून बुद्ध म्हणतात सब्बे संखारा अनिच्चाती. आणि बुद्ध काय म्हणतात, सर्व संस्कार अनित्य आहेत. आणि अनित्य आहे म्हणून संस्कार, अनित्य आहे म्हणून दुःख आहे. जर अनित्य नसतं, जर समजा की एक मुलगा 10 वर्षाचा आहे, तर अनित्यता हा नित्य जर असता, शाश्वत जर असता, तर तो 10 वर्षाचाच राहिला असता. 11 वर्षाचा कशाला झाला असता, 12 वर्षाचा कसा झाला असता. उपनीत होत आहे म्हणजे तो वाढत आहे, वाढत आहे, आणि तो एक दिवस असा जराधर्मीकडे जात आहे, जराधर्मीकडून मरणाधर्मीकडे जात आहे. हे अनित्यता आहे म्हणून 10 वर्षाचा मुलगा वाढत आहे, 11, 12, 13, 14, 15. जर नित्य जर काही असतं तर विकासच झाला नसता. आणि नित्य म्हणजे ही जे शाश्वतवाद आहे हा नित्यावर आधारित आहे. पण बुद्ध काय सांगतात, इथे अनित्य आहे, प्रत्येक वस्तू अनित्य आहे. आणि म्हणून इथे जे संस्कार आहे हे संस्कार अनित्य आहेत. काय आहेत, संस्कार सारे अनित्य आहेत. आणि अनित्य आहे म्हणून सब्बे संखारा दुःखाती. आणि म्हणून हे जे संस्कार आहेत आपले ते दुःखाकडे घेऊन जाणारे आहेत. सब्बे धम्मा अनत्ताती यदा पय्याय पश्यति. म्हणजे सर्व धर्म म्हणजे जे जे काही आपल्या शरीरामध्ये आपण आता सांगितलेलं आहे, काय सांगितलं आहे की हे आपल्या शरीरामध्ये केस, नख, दात आहे ना, रोमच्या मांस, स्नायू, हाड, हाडातील मज्जा, मग त्यानंतर प्लीहा, क्लोमक, यकृत, वक्क, फुफ्फुस, हृदय, लहान आतडी, मोठी आतडी, हे जे ज्या काही एवढ्या बाबी आहेत ह्या सर्व अनित्य आहेत आणि अनात्म आहेत. सब्बे धम्मा अनत्ताती म्हणजे अनत्ताती म्हणजे अनात्म, म्हणजे याच्यामध्ये आत्मा नावाची काही वस्तू नाही. ह्या सर्व काय आहेत, अनित्य आहेत आणि अनात्म आहेत. हे जेव्हा प्रज्ञाने समजतो, मग प्रज्ञा कुठून निर्माण होणार आहे, तर प्रज्ञा निर्माण करण्यासाठी आपल्याला बुद्ध सांगतात, पुन्हा एखाद्या आळवक नावाचा एक यक्ष होता. आता यक्ष म्हणजे काय, तर आजकालच्या भाषेला आपण त्याला यक्ष त्याला म्हणतो आपण, जो मांत्रिक असतो, खूप जादूटोना, फूक झाड करतो, अशा प्रकारचे लोक, त्याला भीती वाटते त्या लोकांची. अशासारखं त्यावेळेस ते खूप मोठे प्रभावशील यक्ष म्हणत होते त्यांना. असे मांत्रिक होते ते, गावाच्या बाहेर राहायचे, नगराच्या बाहेर राहायचे, आणि मग त्याला यक्ष म्हणायचे. म्हणजे त्यांना भीती वाटत होती लोकांना त्या अशा माणसाची, कारण ते खुंकार राहत होते. त्यांचा चेहरा एकदम ओबड खाबड राहायचा, दात बाहेर निघाले, नख बाहेर निघालेले, केस वाढलेले, एकदम भयंकर टाईप का दिसत होता, तो त्याला यक्ष म्हणत होते. तर अशा प्रकारे म्हणजे मांत्रिक म्हणजे त्यांचा जादूटोना, ज्याला आपण म्हणतो आजकाल जे झाडफूक करते, 2 कोंबड्या द्या, 5 दारूची बाटल द्या, असे मागून आपल्याला काय म्हणतात दुःखातून दूर करण्यासाठी सांगतात. असे हे जे मांत्रिक आहे त्या प्रकारचे त्यावेळेचे यक्ष म्हणत त्यांना. तर असा एक आडवक नावाचा, आडवक आपण ते अष्टमंगल गाथामध्ये म्हणतो ना, मारा तिरेक मब्बी युजती सब्बरती होरंप नालवक्क मख्ख मत्थ दयेखं. म्हणजे तो नालवक
नालवक म्हणजे आळवक नावाचा आळवीय गावामध्ये राहत होता. आणि बुद्ध काय झालं, बुद्ध त्याच्या आश्रमात जाते. हा, बुद्ध आपल्यावरून त्यांच्या आश्रमात जाते आणि जेव्हा तो आळवक येतो, तो यक्ष येतो आणि म्हणतो बुद्धाला बाहेर निघ. तर बुद्ध काय म्हणतात, होय बाहेर निघतो. मग म्हणतो आत ये, मग म्हणते होय आत येतो. दुसऱ्यांना म्हणतो बाहेर निघ, मग बाहेर निघतो. आत येतो, बाहेर निघ. 3 वेळा असं म्हणतो. मग चौथ्या वेळा म्हणतो ना, बुद्ध काय म्हणते, आता तुला जे करायचं कर, आता मी नाही निघत, मी बसतो इथे. मग म्हणते तू माझ्या प्रश्नाचे उत्तर जर नाही देशील तर मी तुला तुझ्या हृदयाला चीर फाडून टाकीन आणि तुझा पाय धरून तुला ह्या किनाऱ्यावरून त्या नदीच्या त्या पैल तेऱ्यावर त्याला फेकून देईल. हा, तुला बेचैन करून टाकेल. अशा प्रकारे तो बुद्धाला म्हणतो. बुद्ध काय म्हणते, या विश्वामध्ये मार देव ब्रह्मा कोणी असो, हा, आजपर्यंत असा मी पाहत नाही की कोणी मला या पाय फेकून बाहेर नदीच्या पार करेल, कोणी माझं हृदय फाडून टाकणार, कोणी मला बेचैन करू शकेल असा कोणीही या धर्तीवर नाही. तरी पण तू विचार मला प्रश्न काय विचारायचा आहे. तेव्हा आळक प्रश्न, खूप सारे प्रश्न पुसतो. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला त्याच्यामध्ये जायचं नाही. त्याच्यामध्ये म्हणतात कथनसु लभते पय्यंग. तर तिथे विचारतात की हे प्रज्ञाचा लाभ कुठून होतो, म्हणजे प्रज्ञा प्राप्त कुठून होते, हा प्रश्न त्याने विचारला. हा, याच्यासाठी प्रज्ञा आपल्याला समजली आली पाहिजे, म्हणजे कुठून निर्माण होते. तर मग तिथे सांगतात सद्दाहानो अर्हंतं धम्मं निब्बाण पत्तिया. बुद्ध काय म्हणतात की सद्दाहानो अर्हंतं धम्मं निब्बाण पत्तिया, म्हणजेच जो निर्वाण प्राप्त करण्यासाठी जो माणूस अर्हंतांनी सांगितलेल्या धम्मावर श्रद्धा ठेवतो. बघा काय म्हणतो, अर्हंतांनी सांगितलेल्या श्रद्धाहानो म्हणजे श्रद्धा ठेवणे, हा अर्हंत. आणि धम्मं निब्बाण पत्तिया, पत्तिया म्हणजे प्राप्त करणे. जो निर्वाण प्राप्त करण्यासाठी अर्हंताच्या सांगितलेल्या धम्मावर श्रद्धा ठेवतो, सुसंग लभते पय्यंग अपमत्तो विचखनो. तर काय म्हणतात, तर जो त्या अर्हंतांनी सांगितलेल्या धम्मावर श्रद्धा ठेवतो आणि काय म्हणतात मग सुसंग ऐकणं, म्हणजे त्याला आपण म्हणतो श्रुतमय प्रज्ञा. आणि जो श्रद्धापूर्व ऐकून काय म्हणतात सुसंग लभते पय्यंग, आणि जो श्रद्धापूर्वक त्या धम्माचं श्रवण करतो आणि अपमत्तो म्हणजे जागृतीपूर्वक त्याला विचखणं म्हणजे चखणे म्हणतो ना आपण. चाखणे म्हणजे काही रस चाखणे, टेस्ट घेणे, चव घेणे, ज्याला आपण म्हणतो ना, असं चव घेण्याचे आहे. जसं आता याच्यामध्ये जशी महिलाचं उदाहरण छान असतं कधी इथं, कारण की महिला घरी स्वयंपाक बनवते तर कधी भाजी बनते तर त्याच्यातलं थोडंसं चम्मचवर घेऊन आपलं चाखून पाहते ते कसं आहे, खारट आहे की कमी आहे की काय, म्हणजे ते चव घेते पहिले, त्याच्यानंतर मग आपल्याला म्हणजे आपल्याला ते वाढण करते. हा, किंवा भात आहे, भाताचं त्याला म्हणतात एक दाना पाहतात, त्या तांदळाचा पकला की नाही पकला असा पाहतात आणि त्याला वाटते की हा कच्चा तो नाही पकला, म्हणजे त्यांना ते टेस्ट घेते पहिले, म्हणजे शीतावरून भाताची परीक्षा म्हणतो आपण. अशासारखे बुद्ध काय म्हणते की जागृतीपूर्वक जो विचखनो म्हणजे त्याचं चाखणं म्हणजे त्याचं निरीक्षण करतो आणि त्याला असं वाटतं की कुशल आहे की अकुशल आहे, आणि त्याची टेस्ट करून तो जागृतीपूर्वक त्याला तो आत्मसात करतो, त्याला म्हणतात प्रज्ञावान. हा, आणि म्हणून ही प्रज्ञा जेव्हा आपल्याला कुठून निर्माण होईल, हे अशा वर्गामधून, अशा शिबिरामधून, अशा धम्मचर्चामधून किंवा अशा विद्वानांच्या संपर्कामधून आपण प्रज्ञा प्राप्त करू शकतो. नाही तर मग अनित्य काय आहे नित्य काय आहे आपल्याला ते समजणार नाही. हा, आणि म्हणून आपल्याला नित्य काय आहे आणि अनित्य काय याची परख करण्यासाठी आपण अशा संपर्क राहून आपण प्रज्ञा जर निर्माण केली, म्हणून त्याला श्रुतमय प्रज्ञा म्हणतात. त्या सुसंग लभते पय्यंग. पहिली जी प्रज्ञा आहे श्रुतमय प्रज्ञा म्हणतात त्याला, आणि हे श्रुतमय प्रज्ञा ही आपल्याला पुढे पुढे घेऊन जाते. हा, विकसित करण्यासाठी ही प्रज्ञा महत्वपूर्ण आहे. हा,
महत्वपूर्ण आहे, कारण हा पाया आहे. आणि जे उच्च प्रज्ञा आहे, ज्याला आपण भावनामय प्रज्ञा म्हणतो, तिथपर्यंत पोहोचण्यासाठी पहिली प्रथम शिडी ही आहे, श्रुतमय. आता तुम्ही जे ऐकत आहात, हे ऐकत आहात, हे इथे धम्मश्रवण करायचं, चाखा इथे निरीक्षण करायचं आहे आपल्याला, की आता हे खरं आहे की खोटं आहे. म्हणजेच प्रवचनातून आपल्याला ही प्रज्ञा निर्माण होणं सुरू होते. आणि म्हणून इथे बुद्ध काय म्हणतात, यदा पय्याय पश्यति सब्बे संखारा अनित्याती यदा पय्याय पश्यति, जेव्हा तो प्रज्ञेतून पाहतो की हे सर्व संस्कार अनित्य आहेत, आणि तेव्हा तो आपल्या दुःखाला काय म्हणतात ना, अथ निबिदंती दुःखे यस्त मग्गो विशुद्धिया. आता निबिदंती म्हणजे पुष्कळ लोकांना हा धम्म आपण तर वाचतो, धम्मपद वाचतो, परंतु पुष्कळ लोकांना इथं कन्फ्युजन होते, तो दुःखातून मुक्त होतो असं म्हणतो. असं नाही, याचा अर्थ अथ निबिदंती दुःखे. निबिद्ध म्हणजे निबिद्दा, आणि निबिद्दा ही जेव्हा ऊर्ध्वगामी मार्ग म्हणतो आपण ज्याला, काल गोष्ट करत होते आपण, विराग. विराग म्हणजे काय, वैराग्य म्हणजे काय असं म्हणत होतो ना. तर वैराग्य असाच नाहीये, ते याच्यामध्ये जो ऊर्ध्वगामी मार्ग आहे, बुद्ध धर्मामध्ये भवचक्राची जी शिक्षा, प्रतिक्रियात्मक मन म्हणजे ज्याला म्हणतात, हे आमच्या वर्गामध्ये त्रिरत्न बौद्ध महासंघ याच्यावर वर्ग घेतात, शिबिर घेतात, आणि इथे भवचक्र समजावून सांगतात. आणि या तुम्हाला याच्यावर जर तुम्हाला इथे आणखीन आपल्याला हे जाणून घ्यायचं आहे तर वर्गामध्ये या, ऑनलाईन मध्ये वर्ग चालू आहेत. आणि फार छान, म्हणजे आपले जे धम्मचारी 4 वर्ग घेतात इथे, मंगळवार, बुधवार, शुक्रवार, शनिवार, आणि इथे जे काही तुम्ही त्यांना विचारा ते सांगतात तिथे. अशा प्रकारे आपले इथेच नाही तर साऱ्या भारतामध्ये आपले वर्ग होतात. तिथे भवचक्र काय आहे, आणि ते प्रतिक्रियात्मक मन काय आहे, आणि सृजनात्मक मन काय आहे. म्हणजेच हा जो ऊर्ध्वगामी मार्ग आहे, याच्यामध्ये जो निबिदा आहे, त्या निबिदामध्ये तुम्ही दुःखाला नष्ट करता, अंत करता. म्हणजे निबिदा किती अंतरावर आहे तुम्हाला माहिती आहे का? म्हणजे सर्व आपण जेव्हा दुःखी होतो, दुःखामध्ये राहतो, तर तेव्हा कोणी एखादा सांगतो, रे बाबा बुद्धाकडे जा, धम्म ऐक, आणि तेव्हा धम्म ऐकायला जातो, तेव्हा त्याच्यामध्ये श्रद्धा निर्माण होते. म्हणजे त्या दुःखातून जास्तच दुःखी झाला, तेव्हा त्याच्या दुःखातून जेव्हा बुद्धाकडे कोणी सांगतो, तर बुद्धाकडे जाण्यासाठी श्रद्धा निर्माण होते. आणि श्रद्धा जेव्हा निर्माण होते तर त्याच्यामध्ये आनंद निर्माण होतो. मग श्रद्धापासून आनंद निर्माण होतो, आणि आनंदातून प्रीती निर्माण होते, आणि प्रीतीमधून प्रसब्धी निर्माण होते, आणि प्रसब्धीनंतर सुख निर्माण होते. प्रसब्धी म्हणजे शांती, खूप निश्चल शांती, एकदम एकांत शांती त्याला म्हणतात. तर ही जी कडी आहेत, ह्या ऊर्ध्वगामी कडी आहे वर जाणाऱ्या, म्हणजे दुःखापासून श्रद्धा, श्रद्धापासून आनंद, आनंदापासून प्रीती, प्रीतीपासून प्रशब्दी, प्रशब्दीपासून सुख, आणि सुखापासून समाधी. इथे तुम्ही समाधीमध्ये, समाधी म्हणजे आपण जो म्हणतो आपण समाधी, ही समाधी अशी नाही, ध्यानातून निर्माण होते ते समाधी. आणि समाधीनंतर यथाभूत दर्शन, आणि जेव्हा यथाभूत दर्शन होतं म्हणजे इथे प्रज्ञाचा निर्मिती होते, आणि इथून तुम्ही सळक पाहता आपलं जीवन. इथून तुम्ही स्वतःपन्न मार्ग गाठता, आणि मग इथून तुमची जी श्रद्धा निर्माण झाली, समाधीच्या नंतर यथाभूत दर्शन झालं, त्याच्यानंतर निबिद्ध आहे. निबिद्ध म्हणजे अलिप्त होणे, विकारापासून अलिप्त होणे. विकारापासून अलिप्त होणे, अकुशलापासून अलिप्त होणे. तेव्हा तुम्ही त्या निबिदामध्ये दुःखाचा अंत करता. केव्हा तुम्ही तिथं अलिप्त होता तेव्हा तिथं तुमचा दुःखाचा अंत होतो, आणि त्याच्यानंतर वैराग्य येते. त्या निबिदाच्या नंतर वैराग्य येते. आणि वैराग्य म्हणजे हे कपडे काही टाकले, भगवे कपडे, काशाय वस्त्र या पांढरे कपडे टाकले, त्यांना काही वैराग्य निर्माण होत नाही. हे केस वाळवल्यानं काही वैराग्य येत नाही. तर वैराग्य कसं येते की ह्या इथून आपण सुद्धा ध्यानातून असा ऊर्ध्वगामी मार्गातून जातो, तेव्हा वैराग्य म्हणतात त्याला. तिथे विराग म्हटलं जाते. आणि म्हणूनच विरागच्या पहिले निब्बिदा आहे. आणि बुद्ध काय म्हणतात तिथे, अथ निब्बिदंती, दंती निब्बिदंती म्हणजे अंत. निब्बिदामध्ये अंत करता तुम्ही, कशाचा, दुःखाचा अंत करता. तिथे खऱ्या अर्थानं तुमचं दुःख जे आहे, ज्या दुःखामध्ये आतापर्यंत आपण समजत नाही, आणि ते दुःख तिथे आपण नष्ट करतो. यासारखा हा आणखीन समजून घेण्यासाठी तुम्ही आमच्या वर्गामध्ये येत राहा.
आमचे वर्ग चालतात, क्लास चालतात, त्याच्यावर आणखी स्पष्टता येईल आणि आपल्या ध्यानाच्या मार्गातून आपण त्यांना प्राप्त करू शकतो. अशी कोणतीही गोष्ट कठीण नाही की आपण करू शकत नाही असं नाही. कारण ते बुद्ध म्हणतात मी बुद्ध झालो, तुम्ही पण बुद्ध होऊ शकता. हा, म्हणून इथे आपल्याला चान्स आहे, अवसर आहे, मोक्का आहे. तर याला म्हणतात काय म्हणतात, सब्बे संखारा अनित्याती, सब्बे संखारा दुःखाती, सब्बे धम्मा अनत्ताती, यदा पय्याय पश्यति. तेव्हा तुम्ही प्रज्ञेतून पाहता, तेव्हा तुम्ही प्रज्ञेने जाणून घेता, ओळखता, तेव्हा तुम्ही तुमच्या दुःखाला त्या निब्बिदामध्ये अंत करता, असं बुद्ध म्हणतात इथे. आणि म्हणून हा किती महत्वाचा ऊर्ध्वगामी ज्याला मार्ग म्हणतो, किती महत्वाचा आहे. मग आता इथे इथपर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे की पहिले अनित्यता समजायचं आहे. आणि अनित्यता तेव्हा समजायला येईल आपल्याला की आपल्यामध्ये जे अनित्यता आहे, क्षण 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 मध्ये आपण बदलत असतो. आणि बुद्ध इथे हे सांगतात की अनित्यता अशी आहे. तर या अनित्यताला आपण समजलं तरच आपण पुढे जातो. आणि याच्यामध्ये नंतर मग काय म्हणतात की दुसरा जो त्यांनी सांगितलेला त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे, तिसरा जो सांगितलेला काय सांगितलंय त्यांनी, ते म्हणतात की प्रतीत्य समुत्पन्न वस्तूचे आत्मतत्व आहे. प्रतीत्य समुत्पन्न वस्तूचे आत्मतत्व आहे. प्रत्येक वस्तूचे आत्मतत्व आहे. आता प्रतीत्य समुत्पन्न हा शब्दही थोडासा असा प्रतीत्य समुत्पाद ज्याला म्हणतो आपण. प्रतीत्य समुत्पाद म्हणजे का आपण पाहिलं होत आहे का की जी गोष्ट निर्माण होते ते सकारण निर्माण होते आणि सकारण नष्ट होते. हा सिद्धांत बुद्धाचा आहे. बुद्धाने सांगितलं, अश्वजिताला सांगितलं, तुम्हाला माहिती असेल, ये धम्मा हेतू पब्बवा तथा तेसंग हेतू तथागत आह. काय म्हणतात, ये धम्मा हेतू पब्बवा. ये धम्मा म्हणजे हे धर्म म्हणजे वस्तू, जे काही वस्तू हेतूमुळे, म्हणजे हेतू म्हणजे कारणाने, पब्भवा म्हणजे उपभव म्हणजे उत्पन्न होते. जे जे वस्तू आहे ते कारणाने उत्पन्न होते, ते संग हेतू, आणि त्याच कारण बुद्ध सांगतात. काय म्हणतात पहा, ये धम्मा हेतू पब्भवा, जे जे वस्तू निर्माण होते, उत्पन्न होते, ते कारणाने होते आणि त्याचं कारण ते संग हेतू तथागत आहा, म्हणजे त्याचं कारण तथागत सांगतात. काय कारण आहे म्हणजे रहस्य जाणतात कोण, बुद्ध जाणतात की त्याचं कारण सांगतात बुद्ध. ज्या वस्तू कारणाने निर्माण होतात त्याचं कारण पण बुद्ध सांगतात. आणि तेसंच यो निरोधो एवं वादी महासमनो, आणि त्याचा निरोध पण होतो, तो सकारणाने होतो, त्याचं पण बुद्ध कारण सांगतात. हा बुद्धाचा सिद्धांत आहे. आणि हा सिद्धांत आपल्याला माहिती कसा होणार आहे तर सारीपुत्र त्यानं ओळखलं, पण आपल्याला समजायला येते का? आपण कारण की नित्य शाश्वतवादामध्ये जास्त राहतो. आपल्या घरी खूप समस्या असतात, आपण आपल्या समस्याकडे लक्ष देण्यासाठी जास्त लक्ष राहतं, पण इकडे मग आपण समजू शकत नाही. आणि म्हणून आपल्याला थोडा ना थोडा वेळ काढून कुठे जायला लागेल, आपल्याला या धम्म वर्गात जावं लागेल, धम्म शिबिरात जावं लागेल. आणि तिथे आपल्याला अनित्य काय आहे आणि शाश्वतवाद काय आहे, उच्छेदवाद काय आहे, याच्यावर आपण चर्चा करून आपल्या ज्या मनात संभ्रम आहेत त्याला दूर करू शकतो. तर येथे अनित्यतापासून दूर होण्यासाठी बुद्धाने अनित्यता शिकवण्याचा प्रयत्न केला. आणि म्हणून आता इथे एक गोष्ट फक्त प्रतीत्य समुत्पाद मध्ये एक गोष्ट इथे हे आहे की जे वस्तू आहे सकारणाने निर्माण होते आणि सकारणाने नष्ट होते. हा जो सिद्धांत आहे प्रतीत्य समुत्पाद म्हणजे हे आहे म्हणून ते आहे, याला असं म्हणतात. हे आहे, ही वस्तू हे आहे म्हणून याच्यामुळे ते आहे. इमा समीम सती इदम होती, म्हणजे हे आहे म्हणून ते आहे, हे नाही म्हणून ते नाही. जर समजा की मी जी इथे तुमच्या समोर आहो, माझे आई वडील होते म्हणून मी आहे, आणि मी जर आहो आणि मी आहो म्हणून माझे जे मुलं वगैरे होणार झालेले आहेत ते मी माझ्यामुळे झालेले आहे. म्हणजे मी जर नसतो तर मुलं झाले नसते, आणि माझे आई वडील जर नसते तर मी झालो नसतो. म्हणजे याला म्हणतात इमा समीम सती इदम होती. इमा समीम सती इदम न होती. इमास निरोधा इदम निरुज्यती, म्हणजे निरोध म्हणजे नष्ट होते. तर ते नसते तर मी नसतो, आणि मी नसतो तर माझे जे मुलं बाळ आहेत ते नसते. म्हणजे हे आहे म्हणून ते आहे, ते हे नाही म्हणून ते नाही.
तर हा जो सिद्धांत आहे याला प्रतीत्य समुत्पाद म्हणतात. आणि तो प्रतीत्य समुत्पाद म्हणजे एका गोष्टीवरून दुसरी गोष्ट, दुसऱ्या गोष्टीवरून तिसरी गोष्ट अशी आपण पाहणार आहोत. ते पुढं आपल्यामध्ये येणार आहे, म्हणजे पुढल्या ज्या प्रकरणात आपण ते पाहणार आहोत. तर इथे अनित्य म्हणजे काय हे आपल्याला समजायला जर आलं तर निश्चितही आपल्यामध्ये जो द्वेष आहे, राग आहे, जे आपली जरा ज्याला म्हणतो, जरा आणि अनित्यता याचा चोली दामनचा नाता आहे. हे दोघं जर पाहिलं, विकृत होणं म्हणजे जेव्हापासून जन्म होतो तेव्हापासून जराचा हा आरोप लागलेला आहे, त्याप्रमाणे हा अनित्यता पण पल 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 परिवर्तनशील आहे. आणि परिवर्तनशील आहे, जरा आहे, याला जेव्हा आपण समजतो तेव्हा आपण खऱ्या अर्थाने आपण आपल्या जीवनामध्ये बदलाव आणू शकतो. आणि हे त्या महाराजाला सांगतात कोण? रठ्ठपाल. अनित्य असं आहे, अनित्य आहे म्हणून दुःख आहे. आणि अनित्यला जर समजलं आपण तर आपण आपला विकास करू शकतो, विकसित होऊ शकतो. हा, अनित्य आहे म्हणून विकास आहे, अनित्य आहे म्हणून दुःख तर आहे, पण अनित्य आहे म्हणून विकास पण आहे. म्हणजे समजा जर रात्री आपण जे विचार केले आहे ते आज आपले विचार नाही, दुसरे विचार आहे. आज जे रात्री असतील आपले, आताचे जे विचार आहेत ते रात्रीचे जे आपण सकाळी उठू ते विचार आपले राहणार नाही. म्हणजे हे परिवर्तन आहे. आणि मग तिसरी जी बाब सांगते प्रतीत्य समुत्पन्न, तर आपलं हे शरीर बनलेलं आहे, आता हे शरीर मरणार आहे हे आपल्याला माहिती आहे. हा जो सिद्धांत थोडा कठीण जरूर आहे, परंतु समजण्यासाठी जरूर कठीण जरूर आहे, परंतु जर आपण त्याच्याकडे लक्ष दिलं तर समजायला येते. आपण म्हणतो मरण पावला. आता आपण कोरोनामध्ये पहा किती लोक मरण पाहतात, आपल्याला खूप दुःख होत आहे. तरी पण आपण जर अनित्यताला अगर स्वीकार केलं तर आपलं दुःख कमी होऊ शकतं. तरी पण आपण कमी कसं करू शकतो त्याच्यामध्ये? कारण आपली जी त्याच्याकडे लक्षच नसल्यामुळे आपण आतापर्यंत शाश्वतवादामध्ये राहिल्यामुळे, म्हणजे जे नित्य आहे त्यालाच मान्य केल्यामुळे आपलं मन गवाही देत नाही की आपण हे कसं स्वीकारावं, आणि म्हणून आपण स्वीकार करत नाही. आणि हे जे प्रतीत्य समुत्पाद काय सांगतो इथे, काल सांगितलं ना, काल काल मी सांगितलं पिये पहुता कलह विवादा. हे कलह झगडा हे प्रियामुळे होते. म्हणजे प्रिय म्हणजे कोण? प्रिय म्हणजे आपले आवडते जवळचे, आई वडील, मा बाप, भाई बहन, काय म्हणतो आपण, हे सर्व हे नातलग जे आहे ना, हे प्रिय असतात. मग प्रियासु लोकस्मी कुतो निदाना. मग ह्या प्रियाला कारण काय आहे? प्रियासु लोकस्मी कुतो निदाना, यचापी लोभा विचरंती लोके, आसाच निठ्ठाच कुतो निदाना. काय म्हणतात बुद्ध इथे, की हे जे प्रियाचं कारण काय आहे, हे प्रिय जे आहे त्याचं कारण काय? मग प्रियाचं कारण सांगतात बुद्ध, छंदानी निदानानी, छंदा निदानानी यमावलोक. म्हणजे इथे छंद म्हणजे राग, याचं कारण राग आहे, अशासारखा प्रतीत्य समुत्पाद कार्य करतो. म्हणजे प्रियाचं कारण, कलहाचं कारण प्रिय आहे, प्रियाचं कारण कोण आहे? राग. राग म्हणजे तृष्णा, म्हणजे वासना. अशासारखं ते आणखीन पुढे पुढे सांगत आहे. मग प्रिया छंदानु लोकस्मी कुतो निदानो, तर त्याचं काय कारण आहे? त्या छंद रागाचं कारण काय? तर त्या रागाचं कारण सांगते सुख दुःख, सत्य आणि असत्य, त्या कुशल आणि अकुशल. अशा प्रकारे तो प्रतीत्य समुत्पाद असा जाता जाता मग पुढे तो वाढत जातो. अशासारखा आपला प्रतीत्य समुत्पाद आहे. आणि इथे प्रतीत्य समुत्पन्न थोडा समजण्याचं कठीण आहे. आपण मरण समजतो की हा मेला, तो मेला, ती मेली, इथपर्यंत आपण समजतो. परंतु इथे काय म्हणतात, तिसरा जो सिद्धांत आहे, हा जो पैलू आहे तिसरा, बाबासाहेबांनी याच्यामध्ये नमूद करून ठेवलेला आहे की प्रतीत्य समुत्पादन हे व्यक्तिमत्व, हे काय आहे? तत्व, आत्मतत्व. या आत्मतत्वाला समजणं जर जेव्हा आपण समजू, कठीण जरी आहे तरी पण, आता समजा आपण मेलो, मेल्यानंतर हे शरीर आपण स्मशान घाटामध्ये जाऊन त्याच्या चितावर ठेवलं, आणि चितावर ठेवल्यानंतर त्याची जे हे शरीर जळल्यानंतर हे जे आपण आतापर्यंत पाहिलं पृथ्वी धातू काय आपल्यामध्ये, हे पृथ्वी धातू जळून राख होते, राखोंडी होते, आणि ती राखोंडी मग त्या पृथ्वी धातूमध्ये विलीन होते. म्हणजेच ती विलीन होते, मरत नाही. हे आपल्याला समजायचं आहे. मरत नाही, ते रूपांतरित होते त्या पृथ्वी धातूमध्ये. ही पृथ्वी धातू जे आपली, जे आपण जे जळल्यानंतर आपले जे आहेत, जे जे काही आपण सांगितलेले आहे, नख दात वगैरे, हे जे सांगितलं आहे, हे जे जे काही ठोस पदार्थ आहे आपले, पृथ्वी धातू आहे, ती त्या पृथ्वी धातूमध्ये विलीन होते, रूपांतरित होते.
मरत नाही, परिवर्तित होते. तशासारखं ज्या आपल्या शरीरामध्ये जे जल धातू आहे, प्रत्येक जल धातू आगीच्या लपेट्यामध्ये वाफ बनून ते तलावामध्ये, नदीमध्ये, जिथे कुठे आहे त्या पाण्यामध्ये विलीन होते, म्हणजे रूपांतरित होते, विलीन होते. म्हणजे परिवर्तित होते, मरत नाही. ह्याच्यासारखं अग्निधातू जे आपली उष्णता, जसं आपण म्हणतो आपल्यामध्ये जे उष्णता आहे, जसा उष्णता म्हणजे जसा हे मुठ्ठी आहे, हे मुठ्ठी उष्णता आहे म्हणून मुठ्ठी बांधत आहे आणि सोडत आहे. जर आपल्यामध्ये उष्णता नाही तिथं असाच हात राहिला असता, आपला हात असा झाला नसता. म्हणजे आपल्याकडे जे जे काही घर्षण उष्णता आहे त्याच्यामुळे आपलं जे चालणं, बोलणं, उठणं, बसणं, झोपणं हे ज्या क्रिया होतात त्या उष्णतामुळे होतात. जेव्हा आपण मरतो तर हे उष्णता मोठ्या उष्णतामध्ये म्हणजे विशाल धातूमध्ये, महाभूतमध्ये विलीन होते, रूपांतरित होते. आणि वायू धातू, आपल्या शरीरामध्ये जे वायू धातू आहे ज्याला आपण गॅस आदी म्हणतो, ती गॅस किंवा वायू धातू जी आहे ती विशाल वायूमध्ये रूपांतरित होते. या प्रकारे ह्या 4 महाभूतामध्ये आपलं शरीर विलीन होते, म्हणजेच नष्ट होत नाही. हा सिद्धांत अवघड असला तरी बुद्ध इथे सांगण्याचा प्रयत्न करतात. आणि बाबासाहेबांना आपल्यामध्ये तिसरा जो पॉईंट पैलूचा दिला आहे याच्यासाठी दिलेला आहे. तर याला समजायला म्हणजे आपल्याला कठीण जरी असलं तरी आपलं शरीर हे 4 धातूमध्ये विलीन होत असते. आणि तरी पण हे शरीरला आपलं शरीर, माझं शरीर, मी, माझी आत्मा, माझं शरीर, मी आहे, तरी पण आपण याच्यामध्ये अहंकार निर्माण करतो. आणि हा अहंकार आपला एवढं माहित असल्यानंतरही आपण अहंकारामध्ये राहतो. मी आहे, माझं शरीर आहे. हे पृथ्वी धातू मध्ये जाणार आहे म्हणजे तुमचं काहीच नाही, आपलं काहीच नाही, तरी पण मी 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 हा 36 प्रकारचा मी. काय म्हणतात, म्हणून म्हणतात यस्स 36 होता मना पसावना भुसा. भुसा म्हणजे ताकदवर. आपलं आपलं जे 36 होत आहे ना, इतके ताकदवर आहे मीचे. हा मी इतका ताकदवर आहे की हा सर्वत्र मजबूतीने पसरलेला आहे. पसावना भुसा, ताकदवर, इतका ताकदवर म्हणा आहे की सर्वत्र हे ताकदच पसरलेली आहे, मीपणाची ताकद. आणि म्हणून वाहावहंती दुदिठ्ठी. आणि म्हणून काय, त्या मीपणाच्यामुळे वाहावहंती दुदिठ्ठी संकप्पा राग निशिता. म्हणजेच याच्यामुळे, या मीपणामुळे आणखीन आपली दुर्दृष्टी म्हणजे मिथ्या दृष्टी मजबूत होते. आणि आपली ही मिथ्या दृष्टी मजबूत झाली तर आपलं जो राग म्हणजे लोभ, आणि मग त्या राग म्हणजे लोभाकडे आपले संकल्प असतात. म्हणजे संकप्पा काय म्हणता इथे, वहावहंती सुदिठ्ठी संकप्पा राग निशिता. खाली राग म्हणजे लोभ, लोभ म्हणजे तृष्णा ज्याला आपण म्हणतो. आणि मग त्या लोभाला धरूनच आपले, कारण की आपल्यामध्ये मीपणा इतका मजबूत असतो की त्या मीपणामुळे आपल्यामध्ये जो लोभाकडे जातो आणि दुदृष्टी म्हणजे मिथ्या दृष्टीकडे वळतो. आणि त्या मिथ्या दृष्टीतून आपण त्या लोभासाठी इतके काही संकल्प करतो. चांगल्या सम्यक संकल्प करत नाही आपण इथे. कोणता संकल्प करतो की मी कसा मजबूत होतो आणि माझं कसं, माझी जमीन कशी वाचते, ही माझी जमीन, माझं घर, माझं धन, माझी पत्नी. हे कृष्णवग्गामध्ये खूप छान सांगितलेलं आहे. काय म्हणतात, नतंग दल्लहंग बंधन माऊधीरा, नतंग दल्लहंग बंधन माऊधीरा यदा दारुज्य बब्बजंच. दारुज्य म्हणजे दारू म्हणजे काळ्या, लाकडं. आणि बब्बजंत म्हणजे दोरी, दोर ज्याला म्हणतो. आणि यदा यसंग म्हणजे आयस म्हणजे लोखंड. तर काय म्हणते, नक्कम तलहंग बंधन माओधीरा. हे काही मोठे बंधन नाही. तुम्ही जर पिंजरा बनवला लोखंडाचा तोही काही मोठं बंधन नाही. तुम्ही काही जर लाकडाचं बंधन बनवलं ते काही मोठं बंधन नाही. तुम्ही दोरीनं बांधून ठेवलं हातपायाले तरी ते काही मोठं बंधन नाही. हे बंधन नक्कंग बंधनं, हे काही मजबूत बंधन नाही. याच्यापेक्षा बंधन जे आहे, सारत्त रत्ता मणिकुंडलेसु उत्तेसु दारुसच्च या अफेक्ता. म्हणजे बंधन जे आहे ते बंधन म्हणजे सारत्त रत्ता म्हणजे रती होणं, आकर्षण होणं. रती म्हणजे रममान होणे. आणि कशामध्ये, आपण आपल्या संसारामध्ये, आपल्या बंधनामध्ये म्हणजे कशा, पुत्रेसु दारेसु. दारेसु म्हणजे पत्नी, पुत्र, पत्नी, माझी पत्नी, माझा पुत्र आणि माझं घर, माझं कुंडल, मणिकुंडल म्हणजे माझं धन.
माझे कुंडल म्हणजे हिरे जवाहरात ज्याला आपण धन म्हणतो, माझं धन हे माझं धन आहे, पुत्र माझं धन आहे, पत्नी माझी धन आहे, याच्याच मागे आपण लागले जातो. हे बंधन सर्वात मोठं बंधन आहे. आणि हे बंधनच आपण या बंधनामध्ये राहिल्यामध्ये आपण मिथ्या दृष्टीकडे जातो. या प्रकारे बुद्ध सांगतात. आणि हे बंधन जे आहेत, ह्या बंधनातून निघण्यासाठी बुद्ध प्रज्ञाकडे घेऊन जातात. आणि रट्टपाल म्हणतो की आपल्याला प्रज्ञाकडे जायचं आहे, तर आपल्याला संस्कार पाहायचे आहेत. आणि संस्कारावर कार्य करणार जेव्हा आपण समजू की संस्कार आपले अनित्य आहे, तर संस्काराला आपण स्वभाव पण म्हणतो. आपले स्वभाव बदलायला पाहिजे आपल्याला. संस्कार त्याला आदत पण म्हणतो, हॅबिट ज्याला म्हणतो. ते हे संस्कार जे आपल्याला अकुशल म्हणजे शुभ आणि अशुभ, तर आपण अशुभ संस्कारामध्ये जास्त विलीन आहोत. आणि म्हणून आपल्या डोळ्यावर झापड पडलेली आहे आणि त्याच्यामध्येच आपण गुरफटलेले आहोत आणि म्हणून रस्ता दिसत नाही. तर आपल्याला हे अनित्य जेव्हा समजायला येईल, तर आपण हे झापड वगैरे जे आहे त्याच्या बंधनातून आपण बाहेर निघू शकतो. तशासारखे अनित्यता हा बुद्ध सांगतात. आणि त्याच्यानंतर जे दुसरं आहे त्याला म्हणतात, दुसरं जे आहे त्याला अनित्यच्या नंतर दुसरं काय आहे, 8 वाजले. तर दुसरं आहे त्याला म्हणतात की त्राणरहित आहे. हा संसार त्राणरहित आहे. म्हणजे त्राणरहित म्हणजे काय, या संसाराचा रक्षक कोणी नाही, या संसाराचा मालक कोणी नाही. अत्ताई अत्तनो नातो कोई नाथो परोसिया. म्हणजे काय म्हणतात बुद्ध, या संसारामध्ये तुमचा त्राण रहित म्हणजे या संसाराचा मालक किंवा या संसाराचा रक्षक कोणी नाही. तर ह्या संसाराचा रक्षक कोण आहे? तर आपल्यामध्ये खूप साऱ्या बाबी पडलेल्या आहेत. आपण त्या संस्कारामध्ये पडलेला आहेत. पुष्कळसे लोक, आपण तर धन्य आहोत का आपण त्याला मानत नाही. परंतु या संसाराचा मालक ईश्वर आहे असं म्हटलं जातं. आणि सारे धर्म सारे पंथ एका कडेच आहेत, जे त्यांना ईश्वरावर त्यांचा विश्वास आहे. आणि बुद्ध काय म्हणतात इथे, संसाराचा कोणीही त्राण रहित आहे. संसार हा म्हणजे कोणी याचा रक्षक नाही. म्हणजेच तुम्ही स्वतः रक्षक आहात. आणि ते कसे रक्षक आहात, तर बुद्ध इथे सांगतात की तुमचे रक्षक म्हणजे तुमचे कर्म आहेत. कर्म तुमचे रक्षक आहेत, ईश्वर कोणी नाही. आणि पहिला वार बुद्धाने इथे या ईश्वरावर केला. सर्वात पहिले जर वार केला बुद्धाने, तर हा पहिला वार बुद्धाने ईश्वरावर केला. आणि ईश्वराच्या जागी कर्माला स्थान दिलं. ईश्वराला विदा केलं आणि ईश्वराच्या जागी कर्माला ठेवलं. आणि बुद्ध काय म्हणतात मग, की जे काही आहे इथे तुम्ही आहात, तुम्ही स्वामी आहात. अत्ताई अत्तनो नाथो कोई नाथो परोसिया. म्हणजेच तुम्ही स्वतःचे मालिक आहात. कोणी दुसरा तुमचा स्वामी होऊ शकत नाही. म्हणजेच बुद्ध काय करतात, इथे ईश्वराच्या जागी तुम्हाला महत्व दिलेलं आहे. मनुष्य केंद्रित कर्माला महत्व दिलेलं आहे. आणि कर्म काय आहे हे जोपर्यंत आपण समजणार नाही, कर्म हा सिद्धांत फार महत्वाचा आहे. आणि कर्म कडे जर आपण पाहिलं तर ईश्वराच्या जागून आपल्याला कर्माकडे घेऊन गेले बुद्ध. आणि कर्म समजून जेव्हा आपल्याला सांगितलं, पण काय आहे, 62 प्रकारच्या दृष्टी होत्या त्यावेळेस. 62 प्रकारचे मत होते, संप्रदाय होते. आणि ते सारे संप्रदाय श्रमण संस्कृतीमध्ये जरी असले तरी ते आत्म्यावर विश्वास ठेवणारे होते. आणि काही त्याच्यातले ईश्वरावर विश्वास ठेवणारे होते. अशा प्रकारे 6 संप्रदाय, 6 दार्शनिकांचं खूप नाव होतं बुद्धाच्या काळी. आणि त्याच्यामध्ये त्याला आपण पूर्ण कश्यप म्हणतो, त्याचा अक्रियावाद होता. दुसरा जो आहे त्याला मख्खली घोसाल म्हणतो, याचा नियतीवाद होता, त्याला आपण नशीबवाद म्हणतो किंवा शाश्वतवाद म्हणतो. तिसरा अजित कंबली होता, याचा वाद उच्छेदवाद होता. चौथा तो पकुत कच्चान होता, याचा अनन्यवाद होता. आणि संजय वेठलीपुत्र याचा विक्षेपवाद होता, विक्षेपवाद, ज्याच्यामध्ये सारीपुत्र आणि मोदगलायन त्यांचे शिष्य होते. आणि 6वा ज्याला म्हणतात निघंटनाथ पुत्र, याचा चतुर्याम वाद होता. अशा प्रकारे हे 6 वाद, त्या 62 वादातले हे प्रमुखाने जास्त त्यावेळेस
कार्यरत होते. आणि अशा सर्व लोकांवर, सर्व या जितके काही संप्रदाय होते त्याच्यावर मस्तक करणं लहान गोष्ट नव्हती. बुद्धाला किती मस्तक करावे लागले असेल. सर्वांचे त्यावेळेस जे ईश्वरवाद, आणि त्यावेळेस वाद होते, ईश्वरवाद, अनिश्वरवाद, आत्मवाद, जडवाद, ग्रंथवाद, शास्त्रवाद, पौरुषवाद, अपौरुषवाद, हेतुवाद, अहेतुवाद, कौतुक मंगलवाद. कौतुक मंगलवाद म्हणजे त्याला आपण भविष्यवाद म्हणतो. भविष्यवाणी करतात ना लोक, ते ज्योतिष पाहतात आणि तुमचं भविष्य सांगतात, याला कौतुक मंगलवाद म्हणतात. अशा प्रकारे वादही वाद होते त्यावेळेस. आणि या सर्व वादामध्ये खंडन करता करता बुद्धाला किती मस्तक करावे लागले असेल. आणि अशा वादातून बुद्ध कसे पुढे नेऊन त्या 62 मतापैकी 61 मताचे लोक बुद्धाकडे आले. म्हणजे किती बुद्धाचं प्रभुत्व त्यावेळेस होतं. आणि बुद्ध सांगतात की ह्या ईश्वरवादाला सोडून कोणी तुमचा रक्षक नाही, तर तुमचं रक्षक काय आहे? कर्म आहे. आणि जोपर्यंत तुम्ही कर्म याला समजणार नाही तोपर्यंत तुम्हाला ईश्वरवाद म्हणजे कर्मवाद जोपर्यंत समजणार नाही तोपर्यंत तुम्हाला कसं काय आपलं जीवन आहे समजणार नाही. तर बुद्धाचा कर्मवाद आणि अन्य लोकांचा, अन्य धर्मांचा कर्मवाद याच्यामध्ये फरक आहे. आपल्याला हे जाणून घ्यायचं आहे. तर कर्मवाद मी जास्त म्हणजे उद्या सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. फक्त एवढंच आपल्याला कर्मवादामध्ये पाहायचं आहे इथे की बुद्धानं इथे त्या संप्रदायावर कशी मात केली. आणि पहिलंच जे पहिली जी घटना आहे, पहिला जो प्रसंग आहे ईश्वराला विदा करण्याची, तर बुद्ध ज्यावेळेस बुद्धत्व प्राप्त झालं आणि त्या बुद्धत्व प्राप्त झाल्यानंतर बुद्ध त्या बुद्धत्वाचा आनंद घेण्यासाठी एका वृक्षाखाली ते चिंतन करत होते, मनन करत होते, रसपान करत होते बुद्धत्वाचा. पहिला सप्ताह त्यांनी बोधिवृक्षाखालीच घातला. दुसरा त्यांनी जे संकल्प वृक्ष म्हणतात तिथे घातला. तिसरा चक्रमणसाठी केला. चौथा रत्नघर म्हणजे जे प्रतित्य समुद्मात म्हणतो ज्याला, तिथे त्यांनी घालवला. आणि पाचवा जो सप्ताह होता तो नेग्रोध वृक्ष म्हणजे नेग्रोध वृक्ष म्हणतात त्याला, अजपाल वृक्ष म्हणतात. तो बुद्ध विहार, आपण बुद्ध गयाला जेव्हा जातो तर ते बुद्ध विहाराच्या समोरच, महावीराच्या समोरच तो आहे. तिथे बुद्ध बसले आहेत आणि तिथे एक ब्राह्मण येऊन विचारतो की तुम्ही कोण आहात. काय म्हणतात? तुम्ही कोण आहात? तर ब्राह्मण विचारतो बुद्धाला. तर बुद्ध म्हणतात मी बुद्ध आहे. तर त्याने विचारलं पाहिजे ना की बुद्ध काय आहे, बुद्ध कशाला म्हणतात, बुद्ध म्हणजे कोण, तर विचारलं असतं तर बुद्धाने सांगितलं असतं. पण तो काय म्हणतो, मी ब्राह्मण आहे. आणि ब्राह्मण सर्वांचा काय आहे, सर्वेश्वर आहे. सर्व त्याच्या हाताखाली आहे. जे काही आहे तो ब्राह्मण आहे. वेद, पुराण, शास्त्र सर्व त्याच्या कंठस्थ असतात. आणि या पंचकृषीमध्ये मी ब्राह्मण आहे, सर्व लोक माझी पूजा करतात आणि ब्राह्मण श्रेष्ठ आहे. आता हे ब्राह्मण श्रेष्ठ आहे हे जे म्हणतात, आता हे ज्याच्यासाठी तुम्हाला पण माहिती आहे, पण याचं बखान करण्यापेक्षा मी एक श्लोक सांगतो त्यांचा, कसा लिहिला त्यांनी. श्लोक पहा ते काय म्हणतात. काय म्हणतात की खूप छान श्लोक लिहिला आहे त्यांनी. काय म्हणतात, देवाधीनं जगत सर्वा. काय म्हणतात, देवाधीनं जगत सर्वा मंत्राधीनंच ते दैवतं, ते मंत्र हा ब्राह्मणाधीनंच सो ब्राह्मणं मम दैवतं. बघा काय म्हणतो इथे, किती छान लिहून ठेवलं आपली स्तुतिगान करण्यासाठी. काय म्हणतात की देवाधीनम जगत सर्वा, म्हणजे हे जे सर्व संसार आहे हे ईश्वराच्या अधीन आहे. ईश्वराच्या अधीन म्हणजे हा सर्व जग, हे सर्व दुनिया हे गुलाम आहे, ईश्वराचा गुलाम आहे. आणि मंत्राधीनंच ते दैवतम, आणि तो जो कोण, जो ईश्वर आहे तो मंत्राचा गुलाम आहे. म्हणजे मंत्राच्या अधीन तो ईश्वर आहे. ईश्वराच्या अधीन संसार आहे आणि मंत्राच्या अधीन म्हणजे मंत्राचा गुलाम कोण आहे, ईश्वर आहे. ते मंत्र हा ब्राह्मणाधीन, आणि ते मंत्र ब्राह्मणाचे गुलाम आहेत, ब्राह्मणाच्या अधीन आहे. सो ब्राह्मणं मम दैवतं, आणि म्हणून ब्राह्मण श्रेष्ठ आहे. ब्राह्मण सर्वात श्रेष्ठ आहे. ब्राह्मणाच्या हाती सर्व काही आहे. ब्राह्मण जर म्हणतो की स्वर्गाला पाठवायचं आहे तर ब्राह्मण स्वर्गाला पाठवू शकतो, तुम्हाला नरकात पाठवायचं तर ब्राह्मण तुम्हाला नरकात पाठवू शकतो. अशा सारखे आपलं स्तुतिगान केलेलं आहे त्यांनी. म्हणजे ब्राह्मण किती आपल्याला वर्चस्व तयार केलेलं आहे. म्हणून तिथे बुद्धाकडे काय म्हणतो, मी ब्राह्मण नाही, मी असा आहे, मी तसा आहे, असा आहे, असं
मानतो, पण तो विचारलं ना त्याने बुद्ध काय म्हणून. आणि मग बुद्धाला म्हणावं लागलं, हे ब्राह्मण, न जच्चा वत्सलो होती न जच्चा होती ब्राह्मणो. काय म्हणतात बुद्ध इथे, हे ब्राह्मण, न जच्चा वत्सलो होती, कोणीही जन्माने नीच होत नाही. न जच्चा वत्सलो होती न जच्चा होती ब्राह्मण, और कोणी जन्माने ब्राह्मण होत नाही. तर कमुना होत वत्सलो होती, कमुना होती ब्राह्मणो. कर्मानेच ब्राह्मण होऊ शकतो आणि क्रमानेच नीच होऊ शकतो. हा सिद्धांत पहिला ब्राह्मण इथून सुरुवात केली बुद्धानं आणि ईश्वर विदा केला. आणि जास्त महत्व कुणाला दिलं, कर्माला दिलं. आणि कर्म म्हणजे काय आपण ते उद्या पाहणार आहोत, कारण की आपला वेळ झालेला आहे. आणि कर्म म्हणजे काय या जोपर्यंत आपण समजणार नाही तोपर्यंत आपण बुद्धाला समजू शकणार नाही. आणि ही बाब कर्म म्हणजे काय आपण उद्या पाहणार आहोत. कारण कर्म का पाहणार आहोत की इथे ईश्वरवाद जो आहे हा ईश्वरवाद जोपर्यंत आपल्या मनामध्ये आहे, कारण कर्मवाद नाही समजला म्हणून आपण ईश्वराच्या मागे लागतो आहे. तो बंधूंनो आणि भगिनींनो, आपण कर्म काय आहे उद्या पाहण्याचा प्रयत्न करू. अनित्यताचा मी समजण्याचा प्रयत्न केला आहे. आणि काही तुमचे याच्यावर प्रश्न असतील तर मी याच्यासाठी तुमच्याकडे उकल केलेली आहे याच्याकडे. आणि त्यावर एवढं बिंदास याच्यासाठी बोललेला आहोत की आपल्याकडे धम्मदर्शी आहे, ते उत्तर देऊ शकतात. आणि म्हणून तुम्ही प्रश्न करू शकता आणि ते उत्तर देतील. तर सर्वांना खूप खूप पुण्यादन करतो मी सर्वांचं. तुम्ही इथे सर्व बसलेला आहात आणि ऐकत आहात. मी तुम्हा सर्वांच्या अंतर्मनाला प्रणाम करतो. आणि या आयोजक टीम अचला ज्योती आणि त्यांची टीम त्यांचं मी पुण्यादन करतो. आणि तसेच धम्मदर्शीजी होस्ट काम सांभाळत आहेत त्यांचं, आणि आकाश मेश्राम पण आहेत त्यांचं पण मी पुण्यादन करतो. आणि सर्वांचं अभिनंदन करून सर्वांच्या अंतर्मनाला प्रणाम करून मी इथेच थांबतो. मैत्रीपूर्ण जय.